नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या. जर तुम्ही अद्यापर्यंत आपलं YouTube चॅनल चालू घडामोडीवाला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेत असतो. एखाद दिवशी 6 वाजता नाही झाला तरी दिवसभरात आपला व्हिडिओ येऊन जात असतो. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज आहे 1 मे 2026. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा कितवा स्थापना दिवस साजरा केला जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 66वा. प्रश्न क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मे. म्हणजे आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा आहे आणि महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. तर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आज आहे. महाराष्ट्र दिन आहे 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 66 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे आजपासून 66 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. तर कामगार दिन जगभरातील कामगारांच्या हक्कांच्या लढ्याचे स्मरण आणि कष्टाचा गौरव करण्यासाठी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा खूप महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, भारताने कोणत्या वर्षाच्या एशियन गेम्स आयोजनासाठी अधिकृत प्रस्ताव EOI दिला आहे? तर भारताने दिलेला आहे 2038 साठी. ठीक आहे, आता चालू आहे 26, म्हणजे आजपासून 12 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 4, 2038 एशियन गेम्स साठी भारतातील कोणते शहर मुख्य यजमान शहर असण्याची शक्यता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदाबाद. ठीक आहे, प्रस्ताव पाठवला त्याच्यामुळं याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रस्ताव भारतानं पाठवलेला आहे एशियन गेम्स 2038 साठी. तर एशियन गेम्स आयोजनासाठी एक्सप्रेशन्स ऑफ द इंटरेस्ट म्हणजेच EOI सादर केला आहे. यजमान शहर या स्पर्धासाठी गुजरातमधील अहमदाबाद हे मुख्य यजमान शहर असण्याची दाट शक्यता आहे. तर इतिहास, भारताने यापूर्वी 1951 आणि 1982 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी एशियन गेम्सचे यशस्वी आयोजन केले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, COP33 हवामान परिषद कोणत्या वर्षी आयोजित केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2028, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 6, भारताने COP33 च्या यजमान पदाचा प्रस्ताव मागे घेतल्याने आता कोणता देश एकमेव दावेदार उरला आहे? ठीक आहे, तर आता उरलेला आहे दक्षिण कोरिया, ऑप्शन बी. कारण भारत असणार होतं किंवा भारतानं प्रस्ताव दिलेलं होतं, दक्षिण कोरिया आणि भारत याच्यामधून कुठेतरी ते होणार होतं, पण भारतानं तो प्रस्ताव मागे घेतला. भारताने याआधी कोणत्या वर्षी COP8 हवामान परिषदेचे आयोजन केले होते? तर हे केले होते 2002 मध्ये, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 8, COP म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही परिषद खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे UNFCCC. आता याच्याबद्दल माहिती बघूया. COP33 हवामान परिषद म्हणजेच क्लायमेट कॉन्फरन्स. भारताची भूमिका काय आहे? तर भारताने 2028च्या COP33 यजमान पदाचा आपला प्रस्ताव मागे घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत आलेला आहे आणि चर्चेतला मुद्दा चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये विचारला जातो. त्यामुळे आता हा मुद्दा महत्वाचा आहे. आता बघा, भारतानं प्रस्ताव मागे घेतलेला आहे, त्यामुळे आता दक्षिण कोरिया हा एकमेव दावेदार देश उरला आहे. त्याच्यामुळे त्याची निवड किंवा ती हवामान परिषद COP33 दक्षिण कोरियात होणार आहे. तर COP म्हणजे काय? तर कॉन्फरन्स ऑफ पार्टी. ही UNFCCC
CCC अंतर्गत होणारी जागतिक हवामान परिषद आहे. तर इतिहासात म्हणजे याचा इतिहास जर पाहिला तर भारताने 2002 मध्ये नवी दिल्ली इथं COP8 या परिषदेचं आयोजन केलं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोणत्या नवीन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे? आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आता नवीन आयोग येणार आहे, हरित महाराष्ट्र आयोग. याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. हरित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत राज्यात किती कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे? आणि हा खूप मोठा आकडा आहे मित्रांनो, 300 कोटी झाडं लावणार आहे. 300 कोटी म्हणजे एका टप्प्यात भाजप सरकार आलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा 2 कोटी झाडं लावली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं 33 कोटी झाडं लावली. आता ते झाडं तर दिसत नाही, कदाचित 300 कोटी लावल्यावर दिसतील. ठीक आहे, असो. प्रश्न क्रमांक 11. नवीन नियमानुसार वृक्षतोड परवानगीची प्रक्रिया आता किती दिवसात पूर्ण केली जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 15 दिवस. हरित महाराष्ट्र आयोग याच्याबद्दलची माहिती बघूया. याचा उद्देश काय आहे? पर्यावरणाचे रक्षण करणे आणि राज्यातील वनक्षेत्र वाढवणे. लक्ष्य काय आहे? तर या मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यात 300 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तर नियमात बदल, विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी वृक्षतोड परवानगीची प्रक्रिया आता सोपी करून केवळ 15 दिवसात पूर्ण केली जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या DPI@2047 समृद्धीचा रोड मॅप या आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे भारताला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणे. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 13. DPI 2047 हा रोडमॅप खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर आपला आधीचा प्रश्न होता अमुक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, किंवा अशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर हा नीती आयोगानं प्रसिद्ध केलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. याच्याबद्दल माहिती बघूया. DPI@2047 समृद्धीचा रोड मॅप आणि संस्था आहे नीती आयोग. नीती आयोग हा महत्वाकांक्षी आराखडा यांनी तयार केलेला आहे. लक्ष आहे स्वातंत्र्याचा अमृत काळात म्हणजेच 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 2047 ला 100 वर्ष पूर्ण होतील. त्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतात. तर स्वातंत्र्याचा अमृत काळ त्यावेळेस असेल. तोपर्यंत भारताला 30 ट्रिलियन डॉलरची विकसित अर्थव्यवस्था बनवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. DRDO ने नुकतीच कोणत्या पहिल्या देशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे NASM-SR सॉलो. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 15. संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती दर्शवणारी NASM-SR सॉलो क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेद्वारे घेण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे DRDO. म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला आला पाहिजे. तर याच्याबद्दलची माहिती बघूया. संरक्षण तंत्रज्ञान NASM-SR सॉलो विकसित संस्था आहे. तर कोणत्या संस्थेने विकसित केलं हे क्षेपणास्त्र? संपूर्णपणे स्वदेशी आहे आणि हे DRDO ने विकसित केलेलं आहे. त्याचं महत्व आहे NASM-SR म्हणजे नवल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज. तर सॉलो क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आज थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे आपल्याला काल म्हणजे सकाळी आजचा व्हिडिओ अपलोड करता आला नाही. तर या थोड्याशा गोष्टी आपण समजून घेत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.